PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 25वा. लेखिका प्राची सुळे. क्षणात हसणारी मैथिली दुःखाच्या सागरात बुडाली होती. असं काही भयंकर असेल याची कल्पनाही नव्हती, पण अर्धसत्य बाहेर आलं होतं. आता पूर्ण सत्य बाहेर यायचं होतं. तिने झटक्यात डोळे पुसले आणि निर्धाराने आज्जोंकडे पाहिलं. कथा पुढे सुरू. आजो, आपण उद्याच गोव्याला जाऊ, मैथिली डोळे पुसत बोलली. आजोनी तिच्याकडे पाहिलं. येस आजो, आय मीन इट. आपण जातोय फ्लाईटने. मैथिली असे बोलतच होती की तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव होते धोत्रे. आजो, धोत्रेंचा कॉल आहे. घे पटकन, बघ काय म्हणतायत. नमस्कार धोत्रे साहेब, ती म्हणाली. नमस्कार मैथिली मॅडम, एक आनंदाची बातमी द्यायची आहे तुम्हाला. कुठली बातमी? तुम्हाला शाळेची ग्रेड वाढवून हवे ना? 10वीपर्यंत वर्ग करायचे आहेत, बरोबर? हो हो, अगदी बरोबर. त्या संदर्भात बोलायचे आहे मला, धोत्रे म्हणाले. हो, बोला ना धोत्रे साहेब. मॅडम, वर्ग 10वीपर्यंत वाढवण्यासाठी कुठल्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात हे मंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितले आहेच. त्या पूर्ण केल्यावरच पुढे शाळेची काय तपासणी होते तेही सांगितले आहे. हो, ते मला सगळं माहीत आहे आणि मंत्री साहेबांनी जे काही सांगितले आहे त्या सर्वांचे कागदपत्र तयार केले आहेत. थोडी शाळेच्या कामात बिझी होती, सो येता नाही आलं, मैथिली म्हणाली. मॅडम, ते सगळं ठीक आहे, पण आता मंत्री साहेब 2 ते 3 महिने मंत्रालयात येणार नाही आहेत. त्यांच्या कामाचे दौरे शेड्यूल झाले आहेत. तुम्हाला डायरेक्ट 3 महिन्यांनी यावं लागेल. मग इलेक्शन सुरू होतील, त्यात ते सुद्धा बिझी होतील. तेव्हा माझे असे सांगणे आहे की जर तुमची फाईल सारे कागदपत्र तयार असतील तर उद्याच मंत्रालयात या. साहेब आहेत, जर काही गरज वाटली तर दुसऱ्या दिवशीही येऊ शकता. मग मात्र साहेब बिझी होतील. काय बोलता? धोत्रे बोलून थांबले. मैथिली ब्लॅक झाली. लगेच काय उत्तर द्यावे तिला सुचले नाही. ती शांत होती. हॅलो मैथिली मॅडम, ऐकताय ना? हो ऐकलं. धोत्रे साहेब, फक्त 10 मिनिटे द्या मला. मी आजोंशी बोलते आणि कॉल करते तुम्हाला पटकन. बरं, करा मला कॉल, पण कराच, कारण मग तुमचं काम लांबेल. एकदा मंत्री साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला ना, मग शिक्षण खात्याचे काम राहील पुढचे. धोत्रे बोलले व त्यांनी कॉल कट केला. मैथिलीचा चेहरा पूर्ण उतरला. काय झाले? आजोंनी विचारले. मैथिलीने धोत्रे काय बोलले ते आजोंना सांगितले. अरे मग चांगलंच आहे की. तू उद्याच मंत्रालयात जा आणि प्रोसिजरला सुरुवात कर. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला. आजो, आपण उद्या गोव्याला जातोय ना, मग कसं जाऊ मंत्रालयात? अगं पण मी कुठे हो म्हटलंय? आजोंनी तिलाच प्रश्न केला. म्हणजे? मैथिली, गोन्साल्विस त्याचं काम करतोय, त्याला नीट करू दे. तो अनऑफिशियली त्याच्याकडून बरोबर माहिती गोळा करतोय. पाहिलंच ना, एका दिवसात त्याने त्याला शोधून काढले. आपण तिथे जाऊन जर केस ओपन केली तर ती रीतसर ऑफिशियल होईल. आणि न जाणो त्या माणसाने त्याची जबानी फिरवली तर कोणाच्या दबावाखाली येऊन मग आपण काही करू शकत नाही. पुढे खूप काम वाढेल. म्हणून गोन्साल्विसला 2-3 दिवस देऊया. तो बरोबर माहिती काढेल आणि पुरावे गोळा करेल. थोडं थांबूया. तू उद्याच आपल्या शाळेचं काम करून घे. विसरू नकोस, शाळा मोठी करायचं स्वप्न तुझ्या आईवडिलांचे होते. आता मागे येऊ नकोस. आजोंनी असं बोलून मैथिलीला काही बोलायला ठेवलंच नाही. 5 मिनिटांनी तिने धोत्रेंना कॉल केला व उद्या मंत्रालयात येते असे सांगितले. तिला 11 वाजताची वेळ त्यांनी दिली. आजो, 11 वाजता बोलावले आहे, जाईन. आता फाईल अँड पेपर सगळे चेक करून घेते. मैथिली उठली व तिच्या बेडरूममध्ये गेली. मे आय कम इन? केबिनच्या दारातून आवाज आला तसं आदिराजने मान वर करून पाहिले. राकेश नुकताच काही कामासाठी केबिन बाहेर गेला होता. दारात काजल उभी होती. कॉर्पोरेट लुकमध्ये ती खूपच स्मार्ट दिसत होती. तिला पाहून आदिराज मनात चरफडलाच. उगाच राकेशला पाठवलं असं त्याला वाटलं. हॅलो, तिने पुन्हा म्हटले. ओ येस, कम इन, तो म्हणाला.
काजल आत आली. तिने लावलेल्या परफ्यूमचा सुगंध साऱ्या केबिनभर पसरला. प्लीज बी सिटेड, आधी म्हणाला. थँक्स, ती गोड हसत बोलली. वुड यू लाईक टू हॅव समथिंग? टी, कॉफी? फॉर्मॅलिटी म्हणून आधीने तिला विचारले. येस, कॉफी वुड बी बेटर, काजल लगेचच म्हणाली. आदिराजने इंटरकॉम करून 2 कॉफी पाठवायला सांगितल्या. आदिराज, आता मला सांगा, तुम्ही आमची प्रोजेक्टची जागा पाहून आलात ना? कशी वाटली? तुम्हाला काय वाटते? त्या ठिकाणी टाउनशिप योग्य आहे ना? बाकी लेआउट, प्रोजेक्ट डिझाईन, बजेट, हे वेट, मी जस्ट ती जागा पाहून आलो आहे. तू जे म्हणतेस त्याच्या आधी खूप सारी महत्त्वाची कामे आहेत. तुला माहीत असावं म्हणून सांगतो. आधी तर जमीन कॉन्क्रीटसाठी ओके आहे की नाही ते पाहिले जाईल. त्यानंतर जमिनीत किती खोलवर पाणी आहे किंवा लागण्याची शक्यता आहे ते पाहिले जाईल. तुमची जागा आहे तेव्हा तुला माहीतच असेल की तुमच्या जमिनीच्या बाजूने गावातली नदी वाहते. तेव्हा आत्ताच काही सांगता येणार नाही. आदिराजने पुढे करणाऱ्या काजलचं तोंड बंद करून टाकले. आधीचं बोलणं ऐकून काजलला खूप राग आला. एवढं काही लेक्चर द्यायची गरज नव्हती. इथे हवीच कोणाला आहे एवढी माहिती? तुमच्याकडून ॲग्रीमेंटवर सह्या घेतल्या की झालं आमचं काम. मग तुम्हा बापा लेकाला कसं अडकवायचं ते माझे पप्पा बघतीलच. काजल मनातच राग काढत होती. हॅलो, आधीने म्हटलं आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. कॉफी घे? येस, थँक्स. मग आता परत कधी जाणार आहात? कॉफीचा सिप घेत तिने विचारलं. डॅडींशी बोलून ठरवतो. आताच्या वेळी टीम घेऊन जावे लागेल. आय विल ऑल्सो कम विथ यू, डोंट से नो, काजल पटकन बोलली. काय उत्तर द्यावं? शेवटी आधी हो म्हणाला. थँक्यू. दोघांनी मग कॉफी संपवली. आदिराज, एक विचारू का? इफ यू डोंट माइंड. आय डोंट माइंड. विचार. इट्स सॉर्ट ऑफ पर्सनल क्वेश्चन. तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? काजलने विचारलं. व्हॉट? आधी चमकला. ही पर्सनलवर केव्हा आली कळलं नाही. नो. का? का म्हणजे? कामातून वेळ मिळत नाही. वेळ काढावा लागतो. अशक्य आहे. पण जर तशी संधी समोरून चालत आली तर? काजलने पुन्हा विचारले. गर्लफ्रेंड संधी नसते, ती कमिटमेंट असते. आधी भडकला. काय मुलगी आहे ही, स्वतःला इंट्रो करून देणार की काय आता? त्याला हसूही आले. का हसलात? मी काही चुकीचं बोलले का? नाही, काहीच नाही, असंच. ही आता लवकर निघून जावी असं त्याला वाटू लागले. इट सिम्स तुम्ही बिझी आहात. मीच बोलते, मीच ऐकते असं वाटते. मी निघते. तुम्ही तुमच्या डॅडींशी बोलून घ्या, मग मला सांगा. येस, डेफिनेटली, तुलाच सांगणार, आधी म्हणाला. थँक्स, मी निघते आता, बोलून काजल बाहेर निघून गेली आणि आदिराजने दीर्घ श्वास घेतला. त्याने मोबाईल हातात घेतला व एका फोटोकडे टक लावून पाहू लागला. ओठांवर मंद हसू आले. तो फोटो अर्थातच मैथिली राजेचा होता. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.